हॅलो फ्रेंड, तर इकडे ना सकाळी सकाळी मस्त असं मसाला वांग शिजायला टाकलं आहे मी शेगडीवरती. तर चला आता पीठ मळून मला चपात्या पण करायच्या आहेत चुलीवरती आणि याच्यावरती झाकण ठेवते म्हणजे पटकन शिजन मसाला वांग. तर शिवण्याची ना आज कटिंग केलेली आहे. भरपूर असे केस वाढली होती तिचेवाले. आणि काय झालं माहिती का, म्हणजे कटिंग करताना व्हिडिओ नाही घेतली कारण की ना ती ना खूप रडायला लागली होती. तिला मी मिस्टरांनी आत्तीने आम्ही तिघांनी धरलं तरी आवरत नव्हती ती इतकी, म्हणजे चिडचिड करत होती, रडत होती ती. कटिंग करायला ते मशीन वाजतं ना त्याने ना आवाज यायचा ना मशीनचा, ती घाबरायची आणि रडायला पण खूप लागली होती. कशी तरी कटिंग केली, मग त्यावेळेस ती कुठं शांत झाली, खूप रडली होती ती. आता नादी लावले तिला थोडंसं. मागच्या वेळेस पण म्हणजे जावा काढायची वेळेस त्यावेळेस पण रडली होती लहानपणी आणि आता पण रडत. बघ किती छान कटिंग केलेली पिदूची. आणि केसांनी ना म्हणजे जास्त केस वाढेल होते ना, तिला गरम पण व्हायचं या दिवसात. आता हॅलो फ्रेंड, तर बघा इथं डुग्या कसं बसलाय सावलीला. त्याची जागा ना चेंज केली. पहिलं तिकडूनच्या साईडनं होता, तर तिथं ऊन यायला लागलं त्यामुळे मग इकडे आंब्याच्या झाडाखाली मस्त सावलीला बसतो तो. हवेशीर बसतो. आणि इथं घराजवळ झाड आहे आंब्याचं, तर त्याला बघा किती कैऱ्या लागलेल्या आहे. दाखवते तुम्हाला. त्या म्हणजे आता पिकायला पण सुरुवात होऊ राहिली आहे बघा. त्याला डोळा पडलेला आहे, म्हणजे थोडासा पिवळासर कलर आला आहे. हे बघा इथं पण कैऱ्या, घराजवळच्या झाडाला कैऱ्या आलेल्या आहे. गोटी आंबा म्हणतात तो ह्या, म्हणजे छोट्या कैऱ्या. आपण कसं लोणच्याचा आंबा म्हणजे लोणच्याच्या कैऱ्या ह्या. लोणचं पण घालायचं आहे. हे बघा इथं पण इथं डायरेक्ट 3 कैऱ्या एका ठिकाणी 3. पहिले ना म्हणजे रानामध्ये ना भरपूर आंब्याची झाडं होते बरं का, पण ते तोडले कारण की रानामध्ये भरपूर वसा होत होता आणि मग ते सालाड आंबा राहायचा तो, मग ते तोडून टाकले. यावर्षी एवढे आंबेच खायला नाही भेटले, नाही तर दरवर्षी भरपूर असे आंबे राहतात. गोड आंबे होते ना. त्या एक झाड ठेवलेलं आहे, पण त्याला पण यावर्षी आंबे नाही आले. काय आता हा लोणच्याचा आंबा आहे, लोणचं पण घालायचं आहे. किती पार म्हणजे खाली तोडू शकतो, खाली हात पण लावू शकते बघा, खाली भरपूर. इथं पण इकडे पण एक आंबा आहे बरं का, पाठीमागं स्वयंपाक खोलीच्या पाठीमागं. याला पण आलेले हे बघा. तिथं वरती पण दिसले का. कैऱ्या फोडावं लागतील एक दिवस आणि मग लोणचं पण घालायचं आहे कैऱ्यांचं. पाऊस पडल्याशिवाय म्हटलं ना, म्हणजे पाऊस पडले तरच आंबा खायला भारी लागतो, तसं आंबा चांगला नाही लागत. आणि पाऊस पडल्याच्या नंतरच आंबे पण पिकायला सुरुवात होती. आत्ताशी फक्त उन्हाने काही काही हे पण होत्या, पिवळे पण होऊन जात्या. तरी त्यानं स्वयंपाक खोलीपाशी लावलेली ही झाडं. आणि इकडं बघा पपई आणि ना लिंबाची शर्यत लागलेली आहे की कोण वरती जाणार आहे म्हणून. हे बघा पपई पण तेवढंच वरती केलेली आहे जेवढ्या वरती म्हणजे लिंब आहे. हे बघा लिंबाबरोबर ना पपई वरती केलेली दिसती नाही बघा. इथे पपईचा शेंडा आणि लिंब पण तिथपर्यंतच गेलेलं आहे बघा. किती उंच आहे पपई, मी तुम्हाला दाखवते. एवढी उंच आहे, डायरेक्ट लिंबाबरोबर ना गेलेली ती. बघा हे पपईचं झाड आहे, आंब्यासारखंच खोड झालेलं आहे पपईचं. म्हणजे लिंबाचं इकडे आहे, हे बघा इथं लिंबाचं आहे खोड म्हणजे, आणि त्यांना पपईचं. दोघींची शर्यत लागलेली आहे, किती वरती गेलेले आहे. त्यानंतर इथं पण एक आंब्याचं झाड आहे, पण ते अजून बारीक आहे, त्याला अजून काही कैऱ्या नाही आलेल्या. आणि हे झाड ओळखा बरं कोणतं आहे. हे बघ हे झाड ओळखा कोणतं आहे. तर हे झाड आहे ना आवळ्याचं झाड आहे. कोणी म्हणजे अनुसवून आहे ना नवीन नवीन फसल्या होत्या म्हणे मामी हे झाड आहे ना लाजूळ आहे, कारण की याची पानं बघा सेम लाजूळ्याच्या पानासारखी पानं आहे बघा. लाजूळ्याची पानं अशीच राहते बारीक आणि लांब लांब. तर आवळ्याचं झाड आहे बघा, किती मोठं झालेलं आहे. त्याला आवळा पण यायला सुरुवात होईन आता.
लाजूचं झाड आहे ना, सेम अशाच पद्धतीने पानं राहते, फक्त एवढं आहे का त्याचे रोप छोटं राहतं, एवढं मोठं नाही राहत. याच्यावरून ओळखू येतं की झाड कोणतं आहे. नाही तर कोणी कोणी ना लाजूचं झाड पण फसतं, ज्याला माहीत नाही ते. पानं आहे बघा ना, एकदम लाजूच्या झाडावानी त्याचेवाले. झाड पण किती डाफळ आहे ना, तर ती बांधून घ्यावं लागेल. तेव्हा किती छान मोगरा आलेली. किती मस्त आहे ना, मस्त आली. भरपूर डाफळ आहे, ती बांधून घ्यावं लागेल. ही आपली मोरपंखी झाडं. मोरपंखी झाडाबरोबर नाही, शोचे झाडं वरती गेलेले, त्याला पण व्हाईट फुलं आले. गुलाबाचं कसं आता उन्हाळा आहे ना, पानगळ्यात इतके गुलाब येतात. आणि ह्या गुलाबाला भरपूर गुलाब येतात. म्हणजे पाणी जर टाकलं ना आपण, जेवढं पाणी टाकू तेवढे गुलाब येतात. इकडं पण याच्या म्हणजे मोरपंखीच्या झाडाबरोबरच हे पण झाड वाढलेले. आणि हे दोन्ही झाड आहे ना, खूप छान वाटतं बंगल्यापुढं. आणि इकडं शोचं झाड आहे, इथं पण मोगऱ्याचं झाड आहे. तिकडे काही गुलाबाचे झाडं आहे आणि जास्वंदी, लाल जास्वंदी आहे.